तर जय महाराष्ट्र पब्लिक आधी टॉकच्या यूट्यूबच्या तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. यूट्यूब चॅनलचं तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मला एक सरळ एक गोष्ट सांगायची. पण जाऊ त्या मामा इथं बसले, पिऊ इथं बसले. काय म्हणते पिऊ? विनोबाचा नाश्ता झाले मस्त सकाळचा. जेवण आहे, विनोबा नाश्ता नाही करत, चहाचा पुढे नाही करत, कारण तो आता सध्या काम करतोय. आज जय महाराष्ट्र ऐकून नाही आलं भाऊजी. आला ऐकू जय महाराष्ट्र बोललो मी पब्लिक. अरे मला ह्याच्यावर भात गरम करायचा होता यार. दुसऱ्या ठिकाणी करा एवढं काय. जय महाराष्ट्र बोललो मी वहिनी. म्हटलं पब्लिक सोडा वहिनी, एक आपल्याला एक बोलायचं होतं. एक ताई आहे, ताईने आम्हाला खूप बोलले आमच्या तिघांना. काय बोलले? काय वरून तुम्हाला घाम येतो म्हणून आम्हाला तर पब्लिकने त्या ताईने खूप बोललं. काय बोलले? काय बोलले ते तर एक्झॉस्ट फॅन सांगा. बसवायला. एक्झॉस्ट फॅन बसवायला बोलले का? आणला होता पण तो मोठा झाला. मी आणला होता तो वेळेस मोठा आणला त्यावेळेस. आणि नाही मी माझ्या कामातूनच आणला होता, सरळ सांगतो. तीन पुरुष कधी किचन मध्ये काम करू. आणि सरळ भाषेत तो मी आणला होता त्यावेळेस खूप मोठा मोठा झाला. झाला. आणि आणि परत त्याच्यानंतर मुहूर्तच नाही नाही, ऐका मुहूर्त नाही लागला. मी तसं गोष्ट सांगतो. कारण त्यावेळेस काय झालं की मी तो गेला रिटर्न केला. त्यावेळेस म्हटलं त्याला छोटा आहे का तो म्हणे नाही, त्याला याला 15 दिवस लागेल. मग आता ते पैसे तर ते काय करणार, मग त्यांनी पैसे मला रिटर्न दिले. पण गेले खर्च होऊन. जाऊ दे म्हटलं आता आणू 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 म्हणून जो अजून आणला नाही. त्यावेळेस मुंबईन पैसे त्यावेळेस नक्की घेऊन ये. नाही जाऊ द्या, परत माझ्या नावावर घेऊन काम होत नाही का बहीण. ठीक आहे. भाऊजी ऐका ना. पण एवढी छोटी वस्तू घेता येत नाही नावावर. नाही का? नाहीत. मग कॅश घेऊन टाकायची यार. तेच कॅशच घेणार सध्या. पगार झाला ना घेऊन टाकणार. हा. तर मित्रांनो या सगळ्यांनी, सॉरी मित्रांनो नाही, सगळ्या गाय लोकच या मेथीची भाजी खायला. आणि मस्त गाईज मस्त की मेथीची भाजी बनवली सुकी. एक आणि ही डाळ तर एक नंबर आहे गाईस. काय सांगू, डाळ ही आवडते आपल्याला. हा ना. डाळ खूप आवडली. अशी डाळ कधीतरी बनते आमच्या घरात. मिक्स डाळ आहे मिक्स. पहिली गोष्ट म्हणजे डाळ नेहमीच मी बनवते आणि नेहमीच तुम्ही खाऊन म्हणता चांगली झाली आणि नेहमीच हा वाक्य म्हणता कधीतरी बनते. कधीतरीच बनते गाईस. सारखी चव एकदाच नाही बनवत, कधीतरीच नाही बनते. काय होतं माहितीये का, कुकर मध्ये डायरेक्ट शिजवली नका डाळ लय भारी लागते. काय होत आई? आणि गाईस 2 दिवस व्हिडिओ काढले ना त्या म्हणून सॉरी. काय माहिती, मला मस्त टाइम होता. पण भाऊजींचं परवा मन दिवशी बड्डे नव्हतं. होता आणि काल उशीर झाला म्हणून काही काढलंच नाही. काल एक कामावर गेलो. तर मित्रांनो मला एक गोष्ट सांगायची आहे. 2 दिवस आला नाही म्हणजे माझा पण घाटा झाला आणि तुम्हाला पण बघायचा इंटरेस्ट नाही. आमच्या भाऊजींना आहे ना आता व्हिडिओ काढायची सवय लागली, त्यामुळे भाऊजींना चांगलं वाटत नाही व्हिडिओ नाही काढलात तर. नाही तसं काय नाही. व्हिडिओ मला माझे काय सांगू त्यांना मीच असं घाटा वाटतं झाला. वहिन्यांच्या कुरघोड्या लवकर पोहोचवाव्यास. काय वहिनीच्या कोरगुड्या कोरगोड्या म्हणजे पब्लिक पर्यंत लवकर पोहोचवायला असं म्हणायचं यांना. मला नाही माहिती बाबा काय आमच्या म्हणायचं, वहिनीचा काय बर्थडे खूप मस्त झालाय, पण अजून त्याचा ब्लॉग पोस्ट झाला नाही. आज नक्की आज होणार आहे पोहोच. आमच्या घरात तसंच असतं, ब्लॉग नक्की पोस्ट होईल आज. म्हणजे बर्थडेच्या 3ऱ्या दिवशी डायरेक्ट बाळाची 5वीच्या दिवशी पोहोचतो. हा जन्म घेतला त्या दिवशी नाही. म्हणजे आमचा असा रूल आहे बरं का. दाजी तिकडे जाऊन बोला दाजी. हा का? मी बाकीच्यांचं बोलते दाजी सोडून. बघा दाजी काय म्हणते. काय म्हणले? बाळाचं काय ते? आईने मला तरी गरमच नाही केला आणि आता अचानक तव्यावर गरम करून राहिली. चपाती झाल्या का? बस टाकलं मी तेल ताई. चपाती झाल्या करून सगळ्या. हा. बघा आमच्या वहिनीची तोडकी मोडकी चपाती. बघा अशी किती भाजी चपाती. अशी चपाती आहे. घड्या पडता इथं. गड्या उघड्या. गड्याने ती लेअर वाली चपाती आहे कळलं का? छान लागते layer वाली. 3 लेअर करून चपाती करतो, खायला छान लागते म्हणून, मऊ राहते. तेव्हा लोक माहिती चालले नाही? कामाला. जायचं का तुम्हाला कामाला? तुम्ही जा ना. तुम्ही वहिनीला जा ना. मी दाखवते. बरं जा की. मला नका कामाला जायला सांगू. मी घरातच काम. वहिनी माझा घड्याळ कुठे यार? माझा हातले मोकळा वाटत पोरी सारखा. मला मोकळं आहे, मी पोरगी आहे. तुम्ही बाई आहे, लग्न झालं तुमचं. सॉरी ना, आम्ही बाया आहे, आता आया होणार आहे.
आमचा वहिनीचा केक संपला असं 2 केक होते. हा, मला एक तो दोन्हीच्या केक दोन्ही खायला cake. नाही भेटलं. वहिनी दोघींनीच खाल्ले दोघींनी. दोघींनी नाही बरं का, मी तर एकच पीस खाल्लाय. नाही नाही बर्थडे खूप. गर्लनीच खाल्लाय. ओ बर्थडे गर्ल, बर्थडे आईनीच खाल्लाय. ओ बर्थडे आई, आणि का हो असं का करता आमच्या अरे सोबत? बस लागल्यावर घेतील ते आणून खा. अजून का? भाऊजी माझ्या बर्थडेच्या दिवशी तुम्ही मला काही गिफ्ट नाही दिलं ना. त्या दिवशी मी बोललो होतो हा, त्यासाठी ऐका ऐका, असं मी सांगते काय झालं. माझ्या बर्थडेला यांनी गिफ्ट नाही दिलं आणि आता आईंच्या बर्थडेला यांनी कॅडबरी दिली एवढी. यांचे बर्थडे कुठं होते हो? इथंच होते, इथंच होते, इथंच. पार्टी दिलते का आपल्याला? हा मग नव्हती दिली. हा वाटत दिलते. वाटलं गेलं. हा, हा, हे हा, बघा ही कॅडबरी दिली भाऊजींनी ताईंना. बघा म्हणजे किती अन्याय आहे माझ्यावर. जाऊ दे थोडं जाते कामावर रिटर्न घेऊन जातो मग दोघांना पण लक्षात ठेवलं. मी काल सापडत होतो कॅडबरी कुठे रात्री उठून अहो, तुम्ही 3 वाजता. घेतली ना. 3 वाजता उठून बघत होतो मी कॅडबरी कुठे आता बरं झालं आठवण. झालं बा? आता मी घेऊन जाणार सगळ्या गोष्टींवर डोळा ठेवला. हो, हा काय झालं बर्थडेच्या म्हणजे बर्थडेच्या आदल्या दिवशी रात्री केक कापला ना. 10ची कॅडबरी आणली. आणि यांनी खाऊन कधी खाल्ली काय माहित नाही. मामा केक बी कापून झाल्यावर मामा म्हणजे कॅडबरी कुठे गेली. आम्हाला वाटलं मामाच खोटं बोलतात काय, मामांनी आणलीच नाही वगैरे. हा आणि नंतर हळूच सांगत्या कोणाला तरी हा मी मला खाऊन टाकली. सांगितलं. मी म्हणलं खाल्ली का हो, तर म्हणे हा मीच खाल्ली. गाईज आम्हाला एक काय सांगायचं होतं. वहिनी कुंकू बिंकू पुसला नाही ना हे बघा. चिकने दिसते आम्हाला. छान दिसते तुम्ही मस्त. काय नाही पोरगी बोलतो. भेटेल एवढं छान. 2-3 पिंपल्स आले भाऊ. आमची भाऊजी. पोरगीच आहे ही. ननंदच आहे करू ती. नाही ते 2-3 थोडे आले आमच्या भाषेत. भाऊजी डायरेक्ट लय जपतात पिंपल्सला. नाही हो. म्हणजे जे मुलगी कशी असं आरशात बघितला पिंपल्स एवढं काय आरडतं. ए पाऊस आला. पाऊस बाहेर आला. काय आहे का? एकदा बघून आले नाही. गाईज तुम्हाला एक गोष्ट सांगायची आमच्या आमच्या- घरात. काय काय आलतं? मामा कुठे गेलता? मामा गेले रुसून सकाळी, काल सकाळी भाऊ गेले. बहिणीचे भांडण झालते. हा, भाऊ बहिणीचे भांडण आणि मामा गेले रुसून आणि मामा डायरेक्ट सकाळी आज सकाळी आले. हा नाही काल सकाळी गेलं तेव्हा सुबह का बोला शाम को 2 रोटे असं आमचं उलट झालं. सुबह का बोला काय? सुबह ही रोटी. रोटे रोटे. रोटे सुबाई रोटे सुबा रोटे खाते. झालं यांचं चालू. आमचा मामाचा फुल बेकार किस्सा आहे. मामाला म्हणजे मामा बोललं एकदा रुसले मामाला ना. रुसलं की सहन होत नाही. पण मामा परत ते आम्हाला माहित असतं. हा, आणि मम्मी भांडण दिवसभर काल दिवसभर माझा भाऊ माझा भाऊ मग भांडले कशाला? माझा भाऊ, माझा भाऊ. काल सकाळी 6 वाजल्यापासून भांडण चालू झालं ते. हा आणि रात्री नाही 6 वाजल्यापासून बरं का भांडण चालू झालं. आलो मामा कुठे गेलते? बाहेर गेलते मामा. डायरेक्ट दुसऱ्या दिवशी. त्या दिवशी नाही आम्ही विचार केला संध्याकाळी येतील. नाही डायरेक्ट दुसऱ्या दिवशी. यावेळेस आम्ही मामाला बघायलाच गेलो. म्हणलं मामा बरोबर येणार आहे घरी. तर गाईज आता भाऊजींना चहा नाश्ता करायचा आहे. ओके. तर आमच्या मम्मी थोड्या आजारी आहेत. तुम्ही बघू शकता मामा गेले होते तर मम्मी आजारी पडली. कधी करते व्हिडिओ बघतो असं म्हणजे मम्मीला आठवण येत होती पण मम्मी सांगणार नाही. वहिनी त्यात काय ठेवलं पातेल्यात? कोणत्या पातेल्यात? दूध आहे काय? कोणत्या? याच्यात? ते- ते- चाय, ते- चाय, त्याच्यात. दही. दही हा, बनवली. तुमचा 2 नंबरचा भाऊ डाएट चालू केलाय 4 दिवसासाठी. म्हणजे असं त्यांचं म्हणणं नाही 4 दिवसासाठी असं नाही सांगू राहिले. जावं ते झोपेल त्याला म्हणत असं तुम्ही मग समजेल. सकाळी उठून पळून बिळून परत झोपून हा घेतलं. का? खरंच पळले. हा. कुठे गेलते पळायला? काय माहिती कुठे गेले जाऊन आले. बरं झालं बघा लाईव्ह व्हिडिओ मध्ये दाखवा. चला, कोणच्या? ए नाही झोपलेत ते कशाला दाखवतात? बघूया. नाही नाही, नाही झोपले नाही, झोपले नाही, एवढं पण नाही. हा ना एवढं आंघोळ केली आहे ना? नाही 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 आंघोळ नाही गेली. केलीये. नाही. जाऊ दे संदीप भाऊनी मनाव घेतलंय त्याला म्हणलो तू 70 हार्ड पाय काय म्हणतो? 70 हाड पाय रोटे 70 हाड पाय. तो चॅलेंज चालू करतो बरोबर तब्येत कमी करतो. हा लग्नाच्या वेळेस किती कमी झालं तुमच्या? जिम बिमचं गरज नाही यांना
ऐकत नाही यार. आणि रोज काय काय आणते माहितीये, एकदा डाएट चालू करते 4 दिवसासाठी, अंडे आणत्या 2-3 डझन, यावेळेस नसून आणले. चणे बिने आणून ठेवत्या बरं का भिजून खायला. काल जिमला पैसे भरले कॉफी ना आणत्या. हा 3000 रुपये. हा कॉफी आणत्या. आणि 10,000 रुपयाचे काय आणली बॅग का? 10 नाही 1000 रुपयाची. जसं काही करणारच नाही व्हिडिओ मला वाटलं मी तुमच्याशीच बोलते, व्हिडिओ चालू आहे माहितीच नाही. वहिनी जाऊ द्या, चला आता मला नाश्ता द्या जेवण करायला. तर तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला फोन येतोय कधीचा? फोन नाही येतोय माझा, तो आला फोन येतोय. भाऊजी उठत्या, भाऊजी उठत्या 9 वाजता, भाऊजी उठत्या 9 वाजता, भाऊजी उठत्या आणि 12 वाजताचा अलार्म लावत्या. दिसत होतं का? ठीक आहे, चला. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. अजिबात विसरू नका. चला मग, बाय 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 बाय. बाय.